AM न्यूज आवाज महाराष्ट्राचा। हॅलो, जय महाराष्ट्र साहेब, आम्ही इथे जय आलो महाराष्ट्र, बोला. हो, काय म्हणताय? इथे ते शेजारी पवार कुटुंब बसलंय आणि आमदारांचंच गाव आहे, शरद सोनवणेंचं. हॅलो. हॅलो, डीवायएसपी पण आहेत. मी आपल्याला स्पीकावरती घेते. त्या मुलीचे वडील आणि नसरापूरची कुटुंब आलंय भेटायला यांच्या समाचाराला इथे. हा हा, बोला. नसरापुरात आपण केलं ते ना त्यांचं. ते केलं ते. त्यांना आता उच्च न्यायालय पुढे काय झाले कळत नाही. म्हटलं मी साहेबांशी बोलते आणि सांगतो तुम्हाला. यांच्याशी बोला. नमस्ते हा, साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते झालेली अतिशय घटना दुर्दैवी आहे आणि त्याला आपल्याला बिलकुल कडक शासन झालं पाहिजे. आणि म्हणून मी नीलमताईंना बोललो जाऊन या तिकडे, स्वतः आमदारपणाने ये. तर तुम्ही सांगा काय तुमच्या अपेक्षा आहेत त्या. झालेले अतिशय म्हणजे हे काही माणुसकीला काळीमा फासणारं सगळं आहे. साहेब जे इच्छा आहे सर्वांची. आम्ही अतिशय कुटुंब, आम्ही रोज आम्हाला मजूर माणसं आहेत. कामावरती गेल्यानंतर आमच्या मुली सुरक्षेने अशा नाराज आम्हाला आहे ना, अशी कठोर शिक्षा व्हावी. नाही, कठोर म्हणजे यांचा फाशीशिवाय दुसरी सजा नाही यांना. हे जिवंत राहण्याचा अधिकार यांना नाही. असे ना साहेब, अशा नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, मी सांगतो. आणि जे आम्हाला करायला लागेल सरकार म्हणून आम्ही करू बिलकुल त्याच्यामध्ये. अशांचा साहेब एन्काउंटरच करून टाकलं ना तर आम्हाला खूप बरं वाटतं. त्यामुळे माझ्या जीवचा आत्मा असा तळला आहे. नाही करू, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सरकार तुमच्या बरोबर आहे. आणि असे नराधम जे आहेत, माणुसकीला काळीमा फासणारी कामं ही करतायत, यांना खरं म्हणजे जगायचा अधिकार नाही ना. त्यांचा फाशीशिवाय दुसरा, मृत्यूदंडाशिवाय दुसरा यांना नाहीये अशा लोकांना. मी दोघे नवरा बायको कामाला जातो शेतात, रोजच्या भरोशावर शेतात कामाला जातो. इकडे तिकडे मजुरी, जिकडे काम भेटेल तिकडे जातो. खूप लाड करायचे आम्ही तिचे. हो ना, चिव म्हणायचे तिला. चिव मला माझ्या कर्ज झालं तर मी हटत नव्हतो. तिचा बर्थडे, तिला सायकल, आम्ही सगळं घेऊन द्यायचं. इकडून तिकडून पैसे घेऊन तिची इच्छा पूर्ण करायची आम्ही. साहेब, त्यांनी निवेदन एक दिलंय आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही भेट द्यावी पिंपळवंडीला, तुमच्या यादी सोयीने कसं होईल त्याप्रमाणे. आणि इथे दुसरं गावकऱ्यांची बैठक पण झाली, तर त्याच्यात पोलीस पण आहेत. तर प्रत्येक गावात अशा घटना घडतायत ना, तर नागरिकांची एक सुरक्षा समिती लोकल लेवलला यांनी करावी आणि त्याला सगळं समाज कल्याण, महिला बाल विकास, आपल्या बाकीच्या लोकांनी ग्राम स्तरावरती मदत करावी, जेणेकरून आता 25,000 इथली लोकवस्ती आहे. तर एक पिंपळवंडी पॅटर्न म्हणून करून ठिकठिकाणी हा माणूस ना आधी पण त्यांनी 8-10 महिलांना त्रास दिलेला होता. आंघोळ करताना फोटो काढणं, टॉयलेटला गेल्यावरती पाठलाग करणं वगैरे. पोलिसांनी त्या महिलांचे पण जबाब घेतलेले आहेत, पुरावे जमा केले. फक्त पोलिसांनी देखील थोडंसं ते गस्त वाढवली पाहिजे, पेट्रोलिंग गस्त. पोलिसांनी देखील तिथे कोण डीवायएसपी आहेत का? हो, डीवायएसपी आहेत, पाटील. आणखीन दुसऱ्या हॅलो सर, तिथे थोडी अशा प्रकारची लोक जे आहेत त्यांना ते थोडंसं गस्तही वाढवा. सर पेट्रोलिंग वाढवा. यस सर. आणि थोडी लोकांच्या मनामध्ये जी दहशत आहे ती थोडी दूर झाली पाहिजे. एक पॅटर्न तयार करा ना तुमचा. यस सर. मला वाटतं पिंपळवंडी पॅटर्न तयार करून सगळीकडे आपल्याला लोकांची गस्त वाढवता येईल. यांनी एक निवेदन पाठवले, ते मी तुम्हाला पाठवते. पण अवैध दारू विक्री बंद करावी, या कुटुंबाचं पुनर्वसन आणि एक विशेष उपाययोजना आदिवासी समाजातील महिला आणि बालकांसाठी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता सरकारकडून 10 लाख रुपये त्यांना मिळतील, परंतु फाशीच्या शिक्षेत आता पुढे काय होतंय साहेब, आपण इथे लवकर निकाल देतो. ते पुढे पण आपलं काम चालू आहे. उच्च न्यायालयात वगैरे सांगून आपलं काम चालू आहे, तिकडे पण करू लवकर. डीजीनं सांगून चालू आहे. बरं, मग डीजींकडून आम्हाला कळेल. डीजी आहे आणि अॅडव्होकेट जनरल आहेत ना आपले, अॅडव्होकेट जनरल. हो, साठे. त्यांच्या मार्फत आपलं ते पाठपुरावा सुरू आहे. ठीक आहे, मग त्यांच्याशी बोलून कळवते मी. आणि नसरापूरचे लोक बोलतोय. नसापूरचं ते सांगतोय मी की ते जे आहे तिथं तर त्याला फाशीची सजा सुनावली आहे, मृत्यूदंडाची. तर आता ते पुढे कन्फर्म करून घेऊ आपण. हो सर, मी नसरापूरचा वडील बोलतोय मुलीचा. हो सर, इथला कोर्टात झाले त्याबद्दल खरंच तुमच्या सरकारचे सगळ्यांचे आभार आहेत. पण आभार नाही, आमची जबाबदारी आहे ती. आणि आम्हाला ते कर्तव्य आहे आमचं की ते अशा नराधमांना वेळेत ठेचलं पाहिजे.
पण इथं वेळेत जसं त्यांचा- सर इथं जसं लवकर झालं तसं वरती जर लवकर झालं तर आम्हाला ते- कुठं हो, समाधान हो. मिळू शकतं. हो बिलकुल, त्याच्यामध्ये आम्ही मागे आहोत. ॲडव्होकेट जनरल आणि त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे हो. आणि ते लवकरात लवकर कसं ते हायकोर्टमधून कन्फर्मेशन होईल ते करतोय आम्ही. चालेल सर, चालेल. एक मिनिट, यांची हा. मागणी अशी आहे की तुम्ही आणि दोघंही जण म्हणजे फडणवीस साहेब एकत्र आले तर बरं आहे असं शरदचं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं तेही बरोबर आहे, कारण ग्राम पातळीवरती पोलीस पाटील इथे आहे, पण बऱ्याच गावांच्या मध्ये सामाजिक सुरक्षेचं प्रत्येक तालुक्यात या घटना घडतायत, तर थोडंसं गिअर अप होईल. आणि नाही ठीक आहे, मी माहिती घेतो त्याची हो आणि आपल्या डीजी साहेबांशी पण बोलतो मी हो आणि तिकडे एसपी आणि त्या सगळ्यांना सूचना हो द्यायला लावू आपण की इथं थोडं पेट्रोलिंग वाढवणं, गस्त वाढवणं आणि तुम्ही तिथे एक पिंपळवंडीच्या लोकांमध्ये जे काही भीती आहे निर्माण झाली आहे हो तर थोडंसं तिकडचं एक पोलिसांनी एक पॅटर्न तयार करायचं बाबा की लोकांच्या मनातली भीती गेली पाहिजे. हे गुंड, मवाली, हे दारुडे, हे असे नशेखोर लोक जे आहेत यांचा थोडासा असा जो बंदोबस्त करून टाकला पाहिजे, त्यांना नीट वटणीवर आणलं पाहिजे. म्हणजे काय होईल, सर्वसामान्य माता भगिनी आपल्या त्यांना कुठलाही धाक भीती राहणार नाही आणि त्यामुळे त्यासाठी आपण एक हे करू ना. म्हणून पोलिसांना मी सांगितलं तर जे डीवायएसपी आहेत त्यांनी थोडं ताबडतोबीने हे करावं इमिजिएट. समजलं की नाही? सर एसपी गिल साहेब आहेत. हा एसपी नाही, तिकडे आता डीवायएसपी आहेत ना. नाही DYSP समोर. एसपी गिल साहेब ज्याविषयी घटना घडली ते आणि इथे धनंजय पाटील आपले डीवायएसपी आणि हा. पीआय जाधव या टीमने अतिशय 3 दिवस चांगलं काम केलं. हो परंतु हो आता इथून पुढे आपल्या सर्वांची जबाबदारी की याच्यामध्ये लवकरात लवकर आयडेंटिफाय हो. झालेल्या गुन्ह्यांना आपल्याला फास्ट ट्रॅकवर घेणं ही जबाबदारी या सर्वांचं तेच म्हणणं आहे. आणि या फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि त्याला सजा लावू. Yes, sir. आणि मी गिल एसपींची पण बोलतो मी. हो. ते थोडं जे काही तिकडे असे उडाण टप्पू आहेत त्यांना थोडंसं नीट हे करायला लावू आपण. येस सर. समजलं की नाही? धन्यवाद साहेब, आमच्या मनात जे होतं ते हा, सगळं हो. तुम्ही समजून घेतलंय. आम्ही आभारी आहोत आपल्या मनापासून. ठीक आहे करतो मी ते. आभारी सर. थँक्यू. ओके. AM News. आवाज महाराष्ट्राचा. सरकारी कामांसाठी वारंवार कार्यालयाचे फेरे मारून कंटाळला आहात का? आता काळजी नको. आपल्या परिसरातील विश्वासार्ह सायबर फ्रेंड मल्टी सर्व्हिसेस ऑनलाईन ई सेवा केंद्र घेऊन आले आहे सर्व शासकीय व निमशासकीय सेवा एकाच छताखाली. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ई श्रम कार्ड, शेतकरी योजना, महावितरण फॉर्म, ऑनलाईन बँकिंग फॉर्म आणि सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म, तसेच कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स, प्रिंटआउट, लॅमिनेशन, रिचार्ज, मनी ट्रान्सफर आणि इतर सेवा. सायबर फ्रेंड मल्टी सर्व्हिसेस केंद्र. केंद्र एक ई सेवा केंद्र, सेवा अनेक. आपलाच सहकारी प्रोप्रायटर मयुरेश सुरेखा प्रदीप तांबे. लोकांच्या सेवेस डिजिटल सुविधांची सोपी वाटचाल. आपला पत्ता ब्राह्मणवाडा रोड, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सायबर फ्रेंड मल्टी सर्व्हिसेस ऑनलाईन ई सेवा केंद्र. केंद्र एक, सेवा अनेक. सेवेसाठी आजच संपर्क करा. केंद्र एक, सेवा अनेक. सायबर फ्रेंड मल्टी सर्व्हिसेस ऑनलाइन ई सेवा केंद्र.